समान नागरी कायद्याच्या मसुद्यासाठी 7 सदस्यांची समिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवेदन. मुंबईसाठी 13,000 कोटींचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ओला, उबर आणि बाईक टॅक्सी चालकांना 1 ऑगस्टपासून अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. ही होती या आठवड्यातील कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्याच्या विविध भागातल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यातील कामकाजाची सुरुवात झाली. अतिवृष्टीमुळे विधानसभेचं सोमवारचं कामकाज अवघ्या 10 मिनिटांच्या कामकाजानंतर तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी विरोधी बाकांवरील सदस्य विजय वडेट्टीवार, अमीन पटेल, अजय चौधरी यांनी कनेक्टिंग लिंकवर कोसळलेली दरड, मुंबईत इमारत आणि झाडं कोसळून झालेल्या अपघातांची जबाबदारी निश्चित करत कारवाई करण्याची मागणी केली. पावसानं राज्यातील काही भागात गंभीर परिस्थिती ओढवल्याचं सांगून प्रशासन अधिक वेगानं काम करत असून संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि महानगरपालिकेची यंत्रणा रस्त्यावर उतरून सामना करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मुंबई आणि महानगर प्रदेशातल्या प्रश्नांवर नियम 293 अन्वये सभागृहात 2 दिवस चर्चा झाली. या चर्चेला उत्तर देताना मुंबईसाठी 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा राबवला जाईल. त्यामुळे दरवर्षी पाणी साचण्याच्या समस्येतून मुंबईकरांची सुटका होईल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी या चर्चेच्या उत्तरात व्यक्त केला. तसंच अतिवृष्टीनंतर कनेक्टिंग लिंक परिसरात कोसळलेली दरड, धारावी पुनर्विकास प्रकल्पासह चर्चेदरम्यान सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तरं दिली. कनेक्टिंग लिंकच्या कमानीवर दरड कोसळली, मात्र लिंकवरील पूल अथवा बोगद्याला काहीही झालं नाही. पण कनेक्टिंग लिंकच तुटली, 7,000 कोटी रुपये पाण्यात गेले असा प्रचार केला गेला. या आरोपातील फोलपणा आता सर्वांच्या समोर आला आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. विरोधकांनी या विकासकामांवर केलेल्या टीकेचा समाचार घेताना महाराष्ट्राला बदनाम करू नका अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारलं. बाईक टॅक्सी तसंच ओला आणि उबरसारख्या ॲग्रिगेटर कंपन्यांसाठी राज्य सरकारनं 1 ऑगस्ट 2026 पासून नवीन नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व प्रकारच्या व्यावसायिक दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांसाठी महाराष्ट्र अधिवास अर्थात डोमिसाईल प्रमाणपत्र आणि सार्वजनिक सेवा वाहन चालवण्याचं अधिकारपत्र अर्थात बॅज बंधनकारक करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बाईक टॅक्सीसाठी प्रतिदिवस 5 रुपये आणि प्रत्येक राईडमागे 2% कल्याणकारी निधी आकारला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना सदस्य दिलीप लांडे यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. कोकणातील कातळ शिल्पांचं पूर्ण संरक्षण करूनच भविष्यातील या भागातील विकास प्रकल्पांचं नियोजन करण्यात येईल. तसंच कातळ शिल्पांच्या परिसराचा विकास आणि पायाभूत सुविधांचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सदस्य विठ्ठल लंघे यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यात समान नागरी कायदा अर्थात यूसीसीचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. या समितीनं पुढील 6 महिन्यात आपला अहवाल सादर करणं अपेक्षित असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर नागपूर इथल्या आगामी हिवाळी अधिवेशनातच हा कायदा दोन्ही सभागृहांच्या पटलावर आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात सांगितलं. न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये विधी आणि समाज जीवनातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला असून समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती RC चव्हाण आणि न्यायमूर्ती SG मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव DK जैन, राज्याचे माजी महाधिवक्ता ॲडव्होकेट बिरेंद्र सराफ, संविधानाचे अभ्यासक रमेश पतंगे आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचा समावेश आहे.
1 जानेवारी 2011 पूर्वीच्या सर्व घरांना संरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं केलेला आहे. त्यामुळे राज्यातील सरकारी, वन तसेच विविध प्राधिकरणांच्या जमिनींवर झोपड्यांचे एसआरए, म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून योग्य पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात सांगितलं. या अंतर्गत मुंबई उपनगरासह राज्यातील अशा सर्व जमिनींवरील रहिवाशांचे येत्या 3 महिन्यात विस्तृत सर्वेक्षण पूर्ण केलं जाईल अशी ग्वाही महसूल मंत्र्यांनी दिली. राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली आणि पदोन्नतीची प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी यादृष्टीनं शासन नियमावली तयार करेल अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहात भाजप सदस्य श्रीजया चव्हाण यांनी मांडलेल्या लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान केली. वर्ष 2019च्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2 लाख रुपयांची कर्जमाफी दिली जाईल. प्रोत्साहन योजनेत सन 2026-27 या आर्थिक वर्षात कर्ज भरण्याची अटही रद्द करत मागील कोणत्याही 2 वर्षात कर्ज भरलेल्यांना योजनेचा लाभ देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेच्या उत्तरात केली. कर्जमाफी व्यतिरिक्त महायुती सरकार शेतकऱ्यांचे दरवर्षी सुमारे 25,000 कोटी रुपये वीज बिल माफीसाठी खर्च करत आहे. गेली 3 वर्ष आपण शेतकऱ्यांना हा लाभ देत आहोत. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत असून कृषी विभागाच्या विविध योजना, अनुदानं आणि वीज सवलतीचा एकत्रित विचार केला तर शेतकऱ्यांसाठी सरकार 95,000 कोटी रुपयांचा निधी खर्च करत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर 22 जूनपासून सुरू झालेलं विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं. 3 आठवड्यांच्या या अधिवेशनात महिला शेतकरीसह अन्य महत्त्वाची विधेयकं मंजूर करण्यात आली. विधिमंडळाचं पुढील हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर 2026 पासून नागपूर इथं सुरू होईल अशी घोषणा यावेळी करण्यात आली. मुंबईत लवकरच शरीराची चिरफाड न करता होणारं शवविच्छेदन तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लसनिर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचं आश्वासन. कांद्याच्या वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर प्रक्रिया उद्योग, डिहायड्रेशन, कांदा पावडर निर्मिती यांसारख्या उपाययोजनांवर शासनाचा विचार, पणनमंत्री जयकुमार रावल यांची माहिती. विधान परिषदेतून 5 सदस्यांना निरोप. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या अधिवेशनाचं 3ऱ्या आणि अखेरच्या आठवड्याचं कामकाज सोमवार 6 जुलै रोजी सुरू झालं. राज्यातील शवविच्छेदन प्रक्रिया अधिक आधुनिक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून मुंबईत लवकरच नॉन इन्व्हेसिव्ह पोस्टमार्टम अर्थात शरीराची चिरफाड न करता केलं जाणारं तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार आहे. राज्यातले शवविच्छेदन अहवाल वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी शासनानं व्यापक उपाययोजना हाती घेतल्या असून गेल्या 2 ते 3 वर्षात प्रलंबित अहवालांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात सध्या 533 शवविच्छेदन केंद्रांमधून कामकाज सुरू आहे. या वर्षात मे महिन्यापर्यंत 10,905 शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या केंद्रांवरील कामाचा ताण लक्षात घेऊन कर्मचारी, पायाभूत सुविधा आणि इतर कमतरता यांचा आढावा घेऊन त्या कालबाह्य पद्धतीनं दूर करण्यात येतील. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत, कमी मनुष्यबळाची गरज, मानवी चुका कमी होणं आणि अत्यंत सूक्ष्म बदलांचं अचूक निदान करणं शक्य होईल. मुंबईतल्या जे रुग्णालय आणि केईएम रुग्णालयात हे तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची खरेदी प्रक्रिया आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या
त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं. सदस्य भाई जगताप यांनी हाफकिन महामंडळाच्या प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं की हाफकिन महामंडळाच्या विकासासाठी यापूर्वी 1,100 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 35 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अतिरिक्त 30 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन हाफकिन महामंडळाला पुन्हा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. हाफकिन ही देश-विदेशात नावाजलेली संस्था असून सध्या कर्मचारी, वेतन, निवास व्यवस्था तसंच इतर सुविधांबाबत काही अडचणी आहेत त्या टप्प्याटप्प्यानं सोडवण्यात येतील. हाफकिनमध्ये तयार होणाऱ्या काही लसी आणि औषधांना देशात विशेष महत्त्व आहे. पोलिओ, घटसर्प तसंच इतर आवश्यक लसींचं उत्पादन वाढवण्यासाठीही नियोजन करण्यात येणार आहे. हाफकिन महामंडळाला अधिक सक्षम आणि आधुनिक बनवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असं मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीच्या काळात दिलासा देण्यासाठी शासनानं विविध उपाययोजना केल्या असून कांदा प्रक्रिया, साठवणूक क्षमता वाढवणं आणि पीक विविधीकरणावर भर देण्यात येत असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातल्या कांदा दरातील घसरणीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. पणन मंत्री रावल म्हणाले की आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कांदा निर्यातीवर परिणाम होऊन दर घसरले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारानं केंद्र शासनासोबत बैठक घेऊन कांदा खरेदीचं उद्दिष्ट वाढवणं, निर्यात प्रोत्साहन संदर्भात उपाययोजना करणं तसंच खरेदी दरात वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आले, अशी माहिती मंत्री रावल यांनी दिली. राज्यात कांद्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असून देशातल्या एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर कांद्यावर प्रक्रिया उद्योग, डिहायड्रेशन, कांदा पावडर निर्मिती यासारख्या उपाययोजनांवर शासन विचार करत असल्याचं रावल यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर कसबा इथं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून या स्मारकासाठी 350 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार अधिक जमीनही संपादित करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. आमदार प्रमोद जठार यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती. सामंत म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा या ठिकाणी स्मारकासाठी अधिक जमीन उपलब्ध झाल्यास सरकार त्याचाही सकारात्मक विचार करेल. स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात परिसरातील डोंगराळ भाग आणि इतर आवश्यक जागा संपादित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. राज्यमंत्री योगेश कदम याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या स्मारकाची घोषणा केली असून सुमारे 350 कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. मूळ वाड्याच्या परिसरात स्मारक उभारण्यास प्राधान्य देण्यात येणार असून परिसरातील अतिरिक्त जमीन उपलब्ध झाल्यास तीही संपादित करून स्मारकाचा विस्तार करण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. विधान परिषदेतून निवृत्त होत असलेल्या आमदारांनी त्यांच्या कार्यकाळात जनतेच्या हितासाठी केलेलं काम आणि सभागृहाच्या कामकाजात त्यांनी दिलेलं योगदान मोलाचं असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. निवृत्त होत असलेले सदस्य सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आसगावकर या 5 सदस्यांना निरोप देण्यात आला. शिक्षण, सहकार, सामाजिक कार्य, शिक्षकांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी सातत्यानं आवाज उठवणाऱ्या सदस्यांच्या कार्याचा गौरव करत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या सदस्यांच्या लोकसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जनहिताच्या प्रश्नांवर सर्वांनी दाखवलेली बांधिलकी आणि सभागृहाच्या परंपरेची जपणूक करण्याची भूमिका कायम स्मरणात राहील, या शब्दात शिंदे यांनी निवृत्त होणाऱ्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.